हॅलो एव्हरीवन. आज आपण फायनान्शियल अकाउंटिंगमधलं सेकंड युनिट जे आहे कन्वर्जन ऑफ पार्टनरशिप इंटू लिमिटेड कंपनी हे सुरू करणार आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल वी नीड टू लुक ॲट द मीनिंग ऑफ कन्वर्जन ऑफ पार्टनरशिप. ओके, सो व्हॉट इज द मीनिंग ऑफ कन्वर्जन ऑफ पार्टनरशिप इंटू लिमिटेड कंपनी? So to convert the partnership into limited company means changing the form of partnership business into limited company, either public or private. म्हणजे या वाक्याचा अर्थ काय आहे तर कन्वर्जन करणे म्हणजे काय आहे तर पार्टनरशिप फर्म म्हणजे पार्टनरशिप बिझनेस जो आहे त्याचं नेचर चेंज करणे. ओके, म्हणजे पार्टनरशिपचं रूपांतर लिमिटेड कंपनीमध्ये करणे. तर लिमिटेड कंपनी ही प्रायव्हेट कंपनी असू शकते किंवा पब्लिक कंपनी असू शकते. तर आपल्याला माहिती आहे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि पब्लिक लिमिटेड कंपनी याच्यामध्ये काय फरक आहे. आता 2013च्या कायद्यानुसार कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 200पर्यंत प्रायव्हेट कंपनीचे मेंबर्सची संख्या वाढवलेली आहे आणि पब्लिक लिमिटेड कंपनीच्या बाबतीमध्ये कमीत कमी 7 आणि जास्तीत जास्त अनलिमिटेड, बरोबर. आणि त्याला सेपरेट लिगल एंटिटी म्हणून पाहिलं जातं किंवा त्याचं अस्तित्व स्वतंत्र असतं. त्यांची लायबिलिटी ही लिमिटेड असते. हे अनेक प्रकारचे फीचर्स हे लिमिटेड कंपनीमध्ये दिसून येतात, बरोबर. आता पार्टनरशिप फर्मचा जो बिझनेस आहे तो बंद करायचा आणि त्याचं रूपांतर करायचं पब्लिक लिमिटेड कंपनी किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. यालाच म्हटलं जातं कन्वर्जन ऑफ पार्टनरशिप इंटू लिमिटेड कंपनी. ठीक आहे. तर दुसरं वाक्य बघा, कन्वर्जन इज डन बाय आयदर ट्रान्सफरिंग और सेलिंग ऑल और सम ऑफ द असेट्स अँड लायबिलिटीज टू ए लिमिटेड कंपनी. आता पार्टनरशिप फर्मचं रूपांतर लिमिटेड कंपनीमध्ये करायचं म्हणजे नक्की काय करायचं तर जी पार्टनरशिप बिझनेस अस्तित्वात आहे त्यातल्या सर्व असेट्स आणि लायबिलिटीज या लिमिटेड कंपनीमध्ये ट्रान्सफर करायच्या. त्यानंतर काय करायचं तर इफ फर्म्स कन्वर्टेड इंटू प्रायव्हेट कंपनी शेअर्स आर हेल्ड बाय दी पार्टनर्स. आता असेट्स अँड लायबिलिटीज ट्रान्सफर केल्यानंतर जी लिमिटेड कंपनी जी निर्माण होईल त्याला मालक कोणाला बनवायचं तर जे पार्टनर्स आहेत म्हणजे जो पार्टनरशिपचा बिझनेस आहे त्या बिझनेसचे पार्टनर्स आहेत त्यांनाच शेअर्स कंपनीचे इश्यू करायचे आणि तेच काय बनणार मग त्या कंपनीचे शेअर होल्डर्स बनणार. इफ फर्म कन्वर्टेड इंटू पब्लिक कंपनी शेअर्स आर ऑफर्ड टू पब्लिक. जर कंपनी आणखी जास्त मोठी बनवायची असेल तर पब्लिक लिमिटेड कंपनी स्थापन केली जाऊ शकते की ज्याच्यामधले शेअर्स जे आहेत ते पब्लिकला सबस्क्रिप्शनसाठी ऑफर केले जातात. आणि जर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जर स्थापन केली तर पार्टनर्सचे जे फॅमिली मेंबर्स असतील किंवा रिलेटिव्स असतील किंवा ते स्वतः त्यांनाच फक्त शेअर्स अलॉट केले जातात. म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जी आहे ती पब्लिकला शेअर्स ऑफर करू शकत नाही. ओके, त्यामुळं ते काय करतात रिलेटिव्स किंवा फॅमिली मेंबर्स असतील त्यांनाच शेअर्स ते अलॉट करतात. आता याच्यावरून आपल्याला अर्थ समजतो आहे की जो पार्टनरशिपचा जो बिझनेस अस्तित्वात आहे त्यांना त्यांचा बिझनेस वाढवायचा आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी काय करायचं ठरवलं आहे तर त्यांचं कन्वर्जन लिमिटेड कंपनीमध्ये करायचं ठरवलं आहे. लिमिटेड कंपनीमध्ये कन्वर्जन जर केलं तर अनेक प्रकारचे फायदे हे त्या बिझनेसला मिळू शकतात. त्यांचा बिझनेस एक्सपांड होतो, लिमिटेड लायबिलिटी असते, मेंबरची संख्या वाढते, अशा अनेक प्रकारचे फायदे त्या मिळतात. ते आपण पाहणारच आहे. पण इथं एवढंच लक्षात घ्या की पार्टनरशिपचा बिझनेस कंपनीमध्ये कन्वर्ट करणे आणि त्या कन्वर्ट करण्याची प्रोसिजर ही आपल्याला या युनिटमध्ये पाहायची आहे. आता बघा, ज्यावेळी पार्टनरशिप फर्ममधील असेट्स आणि लायबिलिटीज ह्या लिमिटेड कंपनीमध्ये ट्रान्सफर होतात त्यावेळी लिमिटेड कंपनीला असेट्स आणि लायबिलिटीज मिळतात. असेट्स मिळतात, काहीतरी व्हॅल्यू मिळते, मग त्याचा मोबदला म्हणून काही रक्कम ही पार्टनरशिप फर्मला द्यावी लागते. ओके, आणि ती जी प्राईज आहे ती जी व्हॅल्यू आहे त्यालाच परचेस कन्सिडरेशन असं म्हटलं जातं. मग परचेस कन्सिडरेशन कशाला म्हटलं जातं त्याची डेफिनेशन इथं दिली बघा. ए लिमिटेड कंपनी परचेसिंग
द बिझनेस ऑफ पार्टनरशिप फर्म पेज प्राइस ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज. द परचेस प्राइस पेएबल इज परचेस कन्सिडरेशन. म्हणजे लिमिटेड कंपनी जी पार्टनरशिपचा बिझनेस खरेदी करत आहे, म्हणजे असेट्स अँड लायबिलिटीज खरेदी करत आहेत, त्या असेट्स अँड लायबिलिटीची जी प्राईज आहे जी पेएबल आहे त्या लिमिटेड कंपनीला, त्या प्राईजला म्हटलं जातं परचेस कन्सिडरेशन. म्हणजे पार्टनरशिप फर्म आपल्या असेट्स देतं आहे लिमिटेड कंपनीला आणि त्यांच्याकडून त्या मोबदल्यात काही रक्कम घेतं आहे, त्या रकमेलाच म्हणायचं परचेस कन्सिडरेशन. ओके, मग परचेस कन्सिडरेशन हे ठरवावं लागतं, म्हणजे त्याची रक्कम ही निश्चित करावी लागते आणि तेवढी रक्कम लिमिटेड कंपनीला त्या पार्टनरशिप फर्मला द्यावी लागते. मग ती रक्कम जी आहे ते ठरवण्याच्या मेथड्स कोणकोणत्या आहेत, ती कशा पद्धतीने परचेस कन्सिडरेशन ठरवलं जातं, तर त्याला मेथड्स ऑफ परचेस कन्सिडरेशन म्हटलं जातं. त्याच्यामध्ये पहिली बघा, परचेसिंग कंपनी मे परचेस ओनली असेट्स. त्यांच्यामध्ये असा ॲग्रीमेंट झाला असेल की लिमिटेड कंपनी फक्त असेट्सच खरेदी करणार, मग ज्या असेट्सची जी किमती असेल तेच परचेस कन्सिडरेशन असेल. उदाहरणार्थ, लिमिटेड कंपनी जी आहे त्यांनी असेट्स करायचं ठरवलं आणि त्या जी पार्टनरशिप फर्म आहे त्यांच्याकडे फक्त टोटल 2 लाखांच्या असेट्स आहेत. मग लिमिटेड कंपनी काय करेल, 2 लाख रुपये देण्याचं मान्य करेल आणि त्या असेट्स घेईल. मग परचेस कन्सिडरेशन 2 लाख रुपयांचं होईल. त्यानंतर दुसरी मेथड बघा, परचेसिंग कंपनी मे टेक ओव्हर असेट्स अँड लायबिलिटीज. परचेस कंपनी म्हणजे लिमिटेड कंपनी कधी कधी काय करते, तर फक्त असेट्स खरेदी करत नाही, असेट्स अँड लायबिलिटी दोन्हीसुद्धा खरेदी करण्याचं ॲग्रीमेंट होतं. मग त्यावेळी असेट्स अँड लायबिलिटीज जर खरेदी केल्या तर परचेस कन्सिडरेशन कसं निघेल, असेट्स वजा लायबिलिटीज आणि जी रक्कम असेल ते परचेस कन्सिडरेशन असेल. उदाहरणार्थ, 2 लाखाचे असेट्स आहेत आणि लायबिलिटीज 50,000च्या आहेत. मग लायबिलिटीज हे देणं असतं, ओके, आणि त्याच्यामुळं ते असेट्समधून वजा होतील. मग 1.5 लाख रुपये परचेस कन्सिडरेशन निश्चित होईल आणि ती रक्कम पार्टनरशिप फर्मला दिली जाईल. आणि त्यानंतर तिसरी मेथड आहे लमसम मेथड, सर्टन प्राईज इन लमसम. काही असेट्स अँड लायबिलिटीचा विचार न करता एक लमसम अमाऊंट, ॲग्रिगेट अमाऊंट एक निश्चित केली जाते आणि ती रक्कम त्या पार्टनरशिप फर्मला दिली जाते. याचा अर्थ काय, तर कन्व्हर्जन होत असताना पार्टनरशिप फर्मच्या असेट्स अँड लायबिलिटीज ज्यावेळी लिमिटेड कंपनीकडे जातात तेव्हा लिमिटेड कंपनीला काय करावं लागतं, परचेस कन्सिडरेशन पे करावं लागतं. आणि हे परचेस कन्सिडरेशन या 3 मेथडनुसार ठरवलं जातं. पहिली मेथड फक्त असेट्स घ्यायच्या आणि असेट्सची किंमत देऊन टाकायची. दुसरी असेट्स अँड लायबिलिटीज दोन्ही घ्यायच्या आणि किंमत द्यायची. तिसरी आहे फक्त एक ॲग्रिगेट अमाऊंट निश्चित करायची आणि त्याचे अमाऊंट द्यायची. ओके, तर या पद्धतीने परचेस कन्सिडरेशन आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करत असताना कॅल्क्युलेट करावं लागतं आणि तेवढं पार्टनरशिप फर्मला मिळालेलं आहे. ओके, पार्टनरशिप फर्मच्या पुस्तकामध्ये जर आपण एंट्रीज करत असू किंवा अकाउंट ओपन करत असू तर लिमिटेड कंपनीकडून तेवढी अमाऊंट मिळाली त्याची एंट्री करावी लागते. त्यानंतर नेक्स्ट आहे सेटलमेंट ऑफ परचेस कन्सिडरेशन. परचेस कन्सिडरेशन कसं दिलं जातं, ओके, त्याचं सेटलमेंट कसं होतं, म्हणजे त्याची अमाऊंट कशी लिमिटेड कंपनी पार्टनरशिप फर्मला देते. ओके, त्याला सेटलमेंट ऑफ परचेस कन्सिडरेशन असं म्हटलं जातं. तर कोणकोणत्या मार्गाद्वारे ही प्राईज दिली जाईल पार्टनरशिप फर्मला, तर याचे ते एकूण 6 मार्ग आहेत. पहिला आहे कॅशच्या स्वरूपात, म्हणजे परचेस कन्सिडरेशन हे कॅशच्या स्वरूपात दिलं जाईल. 2 लाख रुपये द्यायचे आहेत पार्टनर्सना तर ते 2 लाख रुपये कॅशच्या स्वरूपामध्ये देण्यात येतील. दुसरा मार्ग आहे कॅश आणि शेअर्स. काही रक्कम कॅशमध्ये, काही रक्कम शेअर्सच्या स्वरूपामध्ये. शेअर्सच्या स्वरूपामध्ये रक्कम दिली तर ते पार्टनर शेअर होल्डर्स बनतील. त्यानंतर तिसरं आहे कॅश, शेअर्स आणि डिबेंचर्स. काही वेळा काय केलं तर थोडी कॅश, थोडं शेअर्स आणि थोडे डिबेंचर्ससुद्धा त्यांच्या नावावर दिले जातात. काही वेळा शेअर्स आणि डिबेंचर्स दिले जातील, काही वेळा फक्त शेअर्स दिले जातील, काही वेळा फक्त डिबेंचर्स. म्हणजे लिमिटेड कंपनी ठरवेल की ही प्राईज नक्की कशी द्यायची. ओके, त्यांच्याकडे एकूण 3 मार्ग आहेत, कॅश आहे, शेअर्स आहे आणि डिबेंचर्स आहे. मग ते फक्त एका मार्गाचा ते अवलंब करू शकतात किंवा ते एकत्रीकरण करून हे तिन्ही पद्धतीनं सेटलमेंट करू शकतात. नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे की कन्व्हर्जनचे ऑब्जेक्टिव्स काय आहेत, कन्व्हर्जन नक्की का केलं जातं, त्याचा उद्देश नक्की काय असतो. ओके, द फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह इज
requirement of large capital. It means if that business requires, if that partnership firm requires large amount of capital, okay, it is not possible to get that capital if they have partnership firm. If they convert their partnership firm into limited company, then limited company can acquire or can get large amount of capital. Okay, so it may be reason behind the conversion of partnership firm into limited company. Then the next one is separate legal entity. We know that partnership firm is not separate from partners. Okay, they are same because they have unlimited liability. But in respect of limited company, it is artificial person created by law and it has a separate legal entity. It means there isn't any impact of death of shareholder or shareholders on the existence of company. याचा अर्थ काय, तर पार्टनरशिप फर्म असेल आणि त्यातला पार्टनर्स जर सोडून गेला किंवा त्याची डेथ झाली तर पार्टनरशिप फर्म बंद पडण्याची शक्यता असते. पण लिमिटेड कंपनीच्या बाबतीमध्ये तसं घडत नाही, कारण शेअर होल्डर्स जर डेथ झाली तर त्याचा एक्झिस्टन्सवर काही परिणाम होत नाही, कारण त्याला स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असतं. कंपनीचं अस्तित्व हे कायद्याच्या प्रोसिजरनुसारच सुरू होतं आणि कायद्याच्या प्रोसिजरनुसारच संपतं आणि त्याच्यामुळं त्याचं अस्तित्व दीर्घकालीन असतं. ओके, त्याच्यामुळं हा एक फायदा मिळतो कन्वर्जन केल्याचा. त्यानंतर नेक्स्ट फायदा आहे लिमिटेड लायबिलिटी. आता आपल्याला माहिती आहे की पार्टनर्सची लायबिलिटी ही अनलिमिटेड असते. म्हणजे जर पार्टनरशिपचा बिझनेस चालला नाही, लॉस झाला आणि देणी वाढली तर प्रायव्हेट जे मालमत्ता असेल पार्टनर्सची तीसुद्धा धोक्यात येण्याची शक्यता असते. पण कंपनीच्या बाबतीमध्ये तसं घडत नाही. शेअर होल्डर्स मालक असतात, पण जर कंपनी लॉसमध्ये गेली तर शेअर होल्डर्सची लायबिलिटी ही जेवढे शेअर्स सबस्क्राईब केलेले आहेत त्या शेअर्सपुरतीच मर्यादित राहते. त्यांची वैयक्तिक मालमत्ता ही धोक्यात येत नाही. त्याच्यामुळे लिमिटेड लायबिलिटी हा सुद्धा एक महत्त्वाचा फायदा हा कंपनीला मिळत असतो. त्यामुळे जर पार्टनर्सना वाटत असेल की आपलं लायबिलिटी ही लिमिटेड असावी, जास्त रिस्क घेण्याची त्यांची इच्छा नसेल, तर ते काय करतात, कन्वर्जन करू शकतात. त्यानंतर नेक्स्ट आहे रेस्ट्रिक्शन ऑन नंबर ऑफ पार्टनर्स. पार्टनरशिप फर्ममध्ये रिस्ट्रिक्शन आहे की पार्टनर्स नक्की किती असावेत यावर. जास्तीत जास्त 20 पार्टनर्सची मर्यादा आपल्याला दिसते. ओके, पण जर कंपनी असेल तर त्याच्यामध्ये पार्टनर्स म्हणजे शेअर होल्डर्सची मर्यादा काहीच नसते. पब्लिक लिमिटेड कंपनीच्या बाबतीमध्ये अनलिमिटेड असते. प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या बाबतीमध्ये 200पर्यंत वाढवलेली आहे. पहिला जो कंपनी कायदा होता त्याच्यानुसार फक्त 50पर्यंत मर्यादा होती, आता ती वाढवून 200पर्यंत केली. म्हणजे लिमिट जर पार्टनर्सवर म्हणजे रिस्ट्रिक्शन नसतं ज्यावेळी कंपनी स्थापन होते त्यावेळी. त्यानंतर 5वा फायदा आहे टॅक्स बेनिफिट. कंपनीला मोठ्या प्रमाणात टॅक्स बेनिफिट सरकारकडून मिळतात ॲज कम्पेअर टू पार्टनरशिप फर्म. त्याच्यामुळं सुद्धा कन्वर्जन होऊ शकतं. 6वा फायदा आहे बेटर स्टेटस. पार्टनरशिप फर्मपेक्षा जास्त स्टेटस हे कंपनीला आहे, कारण कंपनी असल्यावर त्यांना बँकेकडून चांगल्या पद्धतीने लोन्स मिळू शकतात किंवा त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे फंड रेज करता येऊ शकतात. त्यांचं एक स्टेटस वेगळं असतं, क्रेडिट फॅसिलिटी सप्लायर देऊ शकतात आणि त्याच्यामुळं सुद्धा पार्टनरशिप फर्मचं कन्वर्जन हे लिमिटेड कंपनीमध्ये होऊ शकतं. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट जो मुद्दा पाहायचा आहे तो आहे क्लोजिंग बुक्स ऑफ अकाउंट. ज्यावेळी कन्वर्जन होत असतं त्यावेळी अकाउंटिंग ट्रीटमेंट काय होते, पार्टनरशिप फर्मचे जे बुक्स असतात बुक्स ऑफ अकाउंट्स ते क्लोज कसे केले जातात आणि पार्टनरशिप फर्मचं अस्तित्व कसं संपतं अकाउंटिंगमधलं ते आपल्याला पाहिजे आहे. तर ज्यावेळी कन्वर्जन होत असतं, कन्वर्जनची प्रोसिजर काय आहे, तर पहिल्यांदा सर्व असेट्स अँड लायबिलिटीज या लिमिटेड कंपनीमध्ये ट्रान्सफर केल्या जातात. मग याची एंट्री ही पार्टनरशिपच्या पुस्तकांमध्ये होते. मग काय होतं, पहिल्यांदा ऑल असेट्स अँड लायबिलिटीज आर ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट. असेट्स आणि लायबिलिटी सर्व रिलीज केल्या जातात. ओके, त्या बिझनेसमधून काढून
लिमिटेड कंपनीमध्ये ट्रान्सफर केले जातात त्यासाठी रिअलायझेशन अकाउंट तयार केला जातो. या सर्व असेट्स लायबिलिटीज रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर केल्या जातात. असेट्स या डेबिट साईडला लिहिल्या जातील, लायबिलिटीज या क्रेडिट साईडला लिहिल्या जातील. त्यानंतर नेक्स्ट प्रोसिजर काय आहे तर अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट ऑर लॉस इज ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल. पार्टनरशिप फर्ममध्ये जर अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट असेल, अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट म्हणजे ज्याचं डिस्ट्रीब्युशन झालेलं नाही असा जर प्रॉफिट असेल तर तो पार्टनर्सना दिला जातो, म्हणजे तो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर केला जातो. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला प्रॉफिट ट्रान्सफर केला जाईल, जर लॉस असेल तर डेबिट साईडला ट्रान्सफर केला जाईल, कारण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ही लायबिलिटी अकाउंट आहे, त्याचा बॅलन्स नेहमी क्रेडिट असतो. त्यानंतर तिसरं बघा, लिमिटेड कंपनीज अकाउंट इज क्लोज ऑन रिसीट ऑफ परचेस प्राईस. ज्यावेळी असेट्स अँड लायबिलिटीज ट्रान्सफर केल्या जातात लिमिटेड कंपनीला, त्यावेळी त्या लिमिटेड कंपनीचं अकाउंटसुद्धा ओपन केलं जातं आणि त्यांच्याकडून किती रक्कम येणं आहे ते त्या अकाउंटला लिहिलं जातं डेबिट साईडला. आता किती अमाऊंट येणं असेल, जेवढी परचेस कन्सिडरेशन असेल तेवढी अमाऊंट त्यांच्याकडून येणं असेल. ज्यावेळी लिमिटेड कंपनी सेटलमेंट करते, कॅशच्या स्वरूपात असेल, शेअर्सच्या स्वरूपात असेल, डिबेंचरच्या स्वरूपामध्ये असेल आणि त्यांच्याकडून ती अमाऊंट रिसीव्ह झाली तर ती क्रेडिट साईडला लिहिली जाते आणि लिमिटेड कंपनीचं अकाउंट हे क्लोज केलं जातं. आणि त्यानंतर शेवटी काय केलं जात असेल तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज केलं जातं. कसं, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट इज क्लोज बाय गिविंग कॅश, शेअर्स अँड डिबेंचर्स. जेवढे पार्टनर्स कॅपिटलच्या नावे कॅपिटल असेल तेवढ्या किमतीचं त्यांना कॅश, शेअर्स किंवा डिबेंचर्स देऊन त्या अकाउंटची सेटलमेंट केली जाईल आणि ते अकाउंट क्लोज केलं जाईल. तर ही प्रोसिजर अकाउंटिंगमध्ये केली जाते आणि हीच आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी उपयुक्त आहे. की आपल्याला कोणकोणते अकाउंट ओपन करावे लागतात ज्यावेळी कन्व्हर्जन होतं त्यावेळी. पार्टनरशिपच्या पुस्तकामध्ये पहिल्यांदा ओपन करावं लागेल रिअलायझेशन अकाउंट, त्यानंतर ओपन करावं लागेल लिमिटेड कंपनीज अकाउंट, त्यानंतर ओपन करावं लागेल पार्टनरशिपचं अकाउंट. या पद्धतीने आपल्याला अकाउंट्स हे ओपन करावे लागतात. ओके, तर याच्या जर्नल एंट्रीज कशा होतात म्हणजे असेट्स लायबिलिटी ट्रान्सफर केल्याच्या एंट्रीज किंवा प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट केल्याच्या एंट्रीज किंवा लिमिटेड कंपनीच्या एंट्रीज किंवा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या एंट्रीज, या एंट्रीज आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. आपण इथे इंट्रोडक्शनचा हा पहिलं लेक्चर थांबवूया.